आज अशी समस्या आहे आमची की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्हाला जे प्रायव्हेट हॉस्पिटलमधले जे गाड्यावाले आहेत ते आम्हाला येऊ देत नाहीत की आमची गाडी आहे इथं, आम्ही हॉस्पिटलला पहिल्यापासून टाईप आहे म्हणून सांगतात। आज खूप मोठे मोठे नावाजलेले हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला येऊ देत नाहीत। कारण आम्ही आज इथं सिव्हिलपाशी आम्ही थांबून एवढं हे करतो, कारण की सिव्हिलमध्ये खूप गोरगरीब आणि कष्टकरू रुग्ण येतात, कारण त्यांना आम्ही एवढे सोयीसुविधासाठी आम्ही एवढ्या कमीमध्ये जातो। आणि आज जर तुम्ही जर कधी जर ह्याचा जर विचार केला, आज सिव्हिलवाला काय रेटनी गाडी जातो, कारण का तो पेशंट एक गरीब असतो, त्यांचा कोणी काही नसते त्यांच्यापाशी, म्हणून सिव्हिलला येतात। आज प्रायव्हेटचं आणि सिव्हिलचं जर तुम्ही कॅल्क्युलेट जर केलात तर त्यामध्ये तुम्हाला डिफरंट कळेल की आज सिव्हिलमध्ये आणि बाहेरचे काय रेटने मारतायत। तर आम्हाला आमची अशी विनंती आहे की जे प्रायव्हेटवाले मोठे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमधून की जे आतले स्टाफ असेल किंवा कोणी असेल त्यांनी फर्स्टपणे सांगायला पाहिजे, गाडी ही त्यांनी नाही ठरवायला पाहिजे की सिव्हिलला भेटेल, किंवा त्यांनी असे रिक्वेस्ट करायला पाहिजे की सिव्हिलपासून यायला पाहिजे की तुम्ही एक 4 लोकांनी मिळून आमच्या हॉस्पिटलच्या बाहेर गाडी लावा। मग आम्ही आज कसं करायचं, जर जो गोरगरीब असेल की त्यांना आम्ही डिझेल टाकून तर सोडू, नसेल तर त्याची ऐपत नसेल तर आम्ही त्यांच्या ऐपतीनुसार आम्ही त्यांना पोच करतो। फक्त आमची एवढीच विनंती आहे की जे मोठे हॉस्पिटल सोलापुरातले आहेत त्या हॉस्पिटलवाल्यांनी की डायरेक्टली त्यांची जे एकाच मालकांची गाड्या जातात आणि त्या मी पुरावे सहित तुम्ही बघा, ज्यावेळेस आम्ही याच्यामध्ये काही करत नाहीत, एकाच माणसाची गाडी कंटिन्यू तिथून जायला न पाहिजे, कारण प्रत्येकाने गोरगरीब पण आहेत, खूप आहेत, तिथं सिव्हिलजवळ थांबलेले असतात। आज ड्रायव्हरचं पण पोट त्यांच्यावरतीच आहे, जर कष्ट त्यांना जर भाडे भेटलं तरच त्यांचं घर चालते। आज काही आमचे ड्रायव्हर आमचे मित्र असे आहेत, आज आम्ही पण आहे गाडी लोननी घेतलेला असतो, कारण आम्ही सिव्हिलजवळ थांबतो, पण आम्हाला असं गैरसोय होते की बाहेरच्या प्रायव्हेटला जास्त पेशंट असेल इथं त्यांना येऊ देत नाहीत आमच्यापर्यंत। ही आमची एवढीच मागणी आहे की सगळ्यांना न्याय भेटायला पाहिजे, आमची एवढी नम्र विनंती। जय हिंद। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधनं मी ॲम्ब्युलन्सवाला चालक अजून मालक पण आहे। आमच्या इथं आम्ही प्रायव्हेटला गेल्यानंतर आम्हाला प्रायव्हेटचे ॲम्ब्युलन्सवाले जी आहे ना त्यांना आम्हाला येऊ देत नाही, त्यांनी आम्ही तिथनं भाडा मारू शकत पण नाही तिथनं। आमची एवढी आहे आमची येवंती, त्यांनी आम्हाला अडून नाही, आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलवाले भाडा देणे आले त्यांनी घेऊन जाऊ दे। अजून सोलापूरचे कुठले पण माणसं हसू दे, त्यांनी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला या, तुम्हाला कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला गाडी भेटते ॲम्ब्युलन्स। गेल्या काही दिवसापासून आपण या ठिकाणी जे मोठमोठे नावाजलेले हॉस्पिटल आहेत, जे लोकांची खऱ्या अर्थाने गोरगरीब लोकांची लूटमार करतात, जे हॉस्पिटलमध्ये त्यांचं स्वतःचं ॲम्ब्युलन्स व स्वतःचंच मेडिकल थाटून या ठिकाणी सामान्य जनतेची या ठिकाणी लूटमार मोठ्या प्रमाणात चालू आहे। आज हे ॲम्ब्युलन्सवाले जे खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता एखाद्याचा प्राण त्यांनी एक 10 मिनटाचा असू दे, त्या 10 मिनटांमध्ये त्यांना तिथं न्यायचं असते आणि त्याच्यातनं ते अनेक प्राण वाचवतात। खरं यांचं कौतुक केलं पाहिजे, परंतु या ठिकाणी यांच्यावरसुद्धा काय अन्याय होतो आहे। आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्वतःचेच ॲम्ब्युलन्स घेऊन जे मक्तेदार आहेत, जे मक्तेदार आणि जे मॅनेजमेंट असतो हॉस्पिटलचा, त्यांच्या दोघांचा संगनमत करून त्यांचीच त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स लावतात आणि त्याचा फटका या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला लागतो। कारण का, तो मक्तेदार आणि तो मॅनेजमेंट संगनमत केल्यामुळं तो आव ना भाव त्या ठिकाणी तो जसा भाव लावेल तसा त्या नातेवाईकाच्या पेशंटला घ्यावा लागतो। म्हणून या ठिकाणी आमची अशी मागणी आहे, माननीय सोलापूर जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही परवा दिवशी निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं आहे की हे जे मेडिकल आहेत हॉस्पिटलच्या अंतर्गत ते मेडिकल पूर्णपणे बंद करा आणि जे आतमध्ये ॲम्ब्युलन्स जे चालतात त्यांचे स्वतःचे ते ॲम्ब्युलन्स बंद करून बाहेरच्या ॲम्ब्युलन्सला परवानगी द्या या ठिकाणी। कारण आज सर्वसामान्य लोकांची लय मोठ्या प्रमाणात लूटमार केली जाते। आता इथं सिव्हिल हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सचा दर आणि प्रायव्हेटचा ॲम्ब्युलन्सचा दर तुम्ही जर बघितलात तर या ठिकाणी खूप मोठा अंतर आहे, खूप मोठं या ठिकाणी लूटमार केली जाते, सर्वसामान्य लोकांची लूटमार केली जाते। आता या हॉस्पिटलमध्ये येणारे सर्व गोरगरीब कामगार वर्गातले लोक आहेत आणि त्या ठिकाणी त्या लोकांची खऱ्या अर्थाने लूटमार ही होते मोठ्या प्रमाणात आणि ॲम्ब्युलन्सवाल्याची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होते। तर आम्ही या माध्यमातून माननीय सोलापूर जिल्हा अधिकारी साहेब यांना आम्ही विनंती करतोय की हे सर्व चाललेला प्रकार लवकरात लवकर थांबवावा।